संपर्क साधावा, तुमची आवश्यकता इकडे. पहिला षटक घेऊन येताना मनीष पाटील, पहिला बॉल संदीप पाटील यांना आरामात 1 रन, बाईची 1 रन. एकदम आरामात हलक्या हाताने खेळताना दुसरा चेंडू. आपले असे नावाजलेले असे फिल्डर, गोलंदाज, बॅट्समॅन, अष्टपैलू खेळाडू मनीष पाटील आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतात. पहिली ओव्हर घेऊन येताना दुसरा बॉल एकदम नजाकतीने आपले तेवढेच चांगले आपले बॅट्समॅन ओपनर जितेश पाटील, तेवढ्याच चांगला फलंदाज एकदम आरामात गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 1 रन ते पण हासिल करतात. तिसरा चेंडू अंग मोऱ्या देऊन निर्धाव चेंडू हाताळतात मनीष पाटील. एकदम लवचिक अशा हाताने टाकताना मनगडाचा वापर करून चौथा चेंडू संदीप पाटील यांना वाईट पंचाकडू वाईटचा इशारा येतो. संदीप किणी, इज माय मिस्टेक. चौथा चेंडू घेऊन येताना मनीष पाटील, बघूया काय करतात. आरामात संदीप किणी यांचा एकदम हलक्या हाताने 1 रन. जितेश पाटील स्वतः येतात आता स्ट्राईकवर. शेवटचा बॉल, बघूया चौका येते का. त्यांचे चाहते पूर्ण मैदानामध्ये आहेत. पूर्ण पहिल्यांदा जितेश, बघूया आयकॉनिक जितेश, बघूया आपल्याला ओल्ड इज गोल्ड बघायला भेटो का, सुरेख फटका बघायला भेटो का. एकदम हलक्या हाताने पुन्हा एकदा तो आलाय जितेश पाटील. त्याचे चाहते पूर्ण खुश. त्याचा 1 नंबर फॅन अक्षय पाटील स्वतः येतोय इकडे. तिकीट खर्च करून ₹1,00,000 ब्लॅक मध्ये घेतलेला आहे तिकीट. आरामात जितेश यांना कॅश प्राइज येते. जर 2 बॉल 2 चौके मारले तर ₹145 प्रज्ञेश पाटील यांच्याकडून आणि अक्षय पाटील यांच्याकडून 1 डबा. कोणता? एलपीचा. जितेश पाटील लक्ष द्या, जर 2 बॉल 2 लगातार चौका तर प्रज्ञेश पाटील यांच्याकडून ₹145 न अक्षय पाटील यांच्याकडून 1 डब्बा. आकाश मांगेला पहिला बॉल दुसऱ्या षटकाचा. ओ तेवढा चांगला फटका सँडी यांच्याकडून. संदीप किणी आयकॉनिक प्लेयर, आयकॉन प्लेयर, त्यांचा विंटेज फटका दाखवताना बघूया. आता स्वतः कोपऱ्यामध्ये आलेले आहेत ते भूपेश पाटील. बघूया ते काय करतात संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज संदीप किणी. दुसरा चेंडू आकाश मांगेला, पुन्हा एकदा टॅप शॉट आणि आरामात 1 रन. त्यांना पण माहिती आहे भूपेशांना हात घालायची गरज नाही. 1 रन जाते. फुकटच्या हात लागला तर चौका कोण घालवेल. चौका सॉरी चौकार. पुन्हा एकदा ओ सूर्य कसं आपल्याला बघायला भेटते. अरुण पाटील यांच्या मार्फत आपल्याला सूर्य कसं बघायला भेटते. हलक्या हाताने पुन्हा एकदा 1 रन काढताना हरीश पाटील स्वतः बॉलावरती येतात क्षेत्ररक्षणासाठी. हरीश पाटील नावाजलेले असे फिल्डर, क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू. आकाश जितेश पाटील पुन्हा एकदा फटका. मनीष पाटील यांच्या चांगला क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो, लॉकेट थ्रो. गॅदर करताना आला आकाश मांगेला यांना. थोडस प्राप्ती आगरी कट्टाचे प्लेयर वारंवार त्यांचे प्लेयर येऊन हात जोडून विनंती करतात की इकडे या तुम्ही. आपल्या येवाची इच्छा आहे का नाही. लास्ट बॉल शेवटचा बॉल, बघूया काय होते. आरामात 1 रन. 8 प्लेयर आहेत, 9वा मी आहे. 17 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17. तालुका जिल्हा विचारले या जगात. तालुका जिल्हा विचारले या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. 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 तिसरं षटक घेऊन येतात ते हरीश पाटील नावाजलेले असे फिल्डर, अष्टपैलू खेळाडू. एकदम मनगटाचा वापर करून बॉल टाकताना पहिला चेंडू संदीप किणी यांना
अहो आके आशिष पाटील चांगलं असे क्षेत्ररक्षण छातीला बॉल अडवताना पूर्णपणे अंगामाहाला बॉल अडवताना एकदम सुरेख सुरेख असं क्षेत्ररक्षण. जितेश पाटील फटका आयकॉनिक आयकॉनिक जितेश पाटील एक अजून एक चौका मारायचा आहे. एक डबा आणि 145 रुपये लागू होतील. भावालाच मारलेला चौका. बघूया वापस बदला घेतात का. अजून एक चौका आला तर इथे तयार द्या पैसे काढायला. पुन्हा एकदा वापस फटका फटका खरं. ओ अरुण पाटील ओ चांगला असे क्षेत्ररक्षक अरुण पाटील यांच्याकडून एकदम चांगलं असं. जर कुठे चौका गेला असता ना पैसे लागूच असतं. संदीप पाटील ओ डोफा टेकून मारण्याचा प्रयत्न. पंच बघूया. पंचांकडे दाद मागली जाते. पंच काय बोलतात बघूया. पंच 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 बघूया काय करतात. पंच काय बोलतात बघूया. नाही नो नाही आहे. पंचाने रिव्ह्यू मागितलेला आहे. नो चेक करा. पंचाचा रिव्ह्यू आहे. हो पंचाचा आहे की टीम रिव्ह्यू आहे. नक्की मला तरी वाटते चांगला असा खेळाडू चालू आहे. जय तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल. जय पाटील तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल. नक्कीच नो बॉल नाही आहे. फक्त डिक्लेअर. चौथा चेंडू तिसऱ्या षटकात 24 तिसऱ्या षटकाचा 5वा बॉल हरीश यांच्या मार्फत. भाऊ यांना त्यांच्या स्वतःचे भाऊ फटका सुरेख असा फटका. पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटते. आकाश मांगले यांच्या हातामध्ये बॉल गेलेला आहे. 6वा फटका पुन्हा एकदा. ओ चांगलं असं क्षेत्ररक्षण भूपेश पाटील यांच्याकडून आपल्याला बघायला भेटते. भूपेश पाटील यांना कॅश प्राइज झालेला आहे प्रज्ञेश पाटील यांच्याकडून. जर चौका अडवला तर 134 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी कॅश. भूपेश पाटील यांनी जर चौका अडवला डाय मारून ते 134 रुपये त्यांच्याकडून. धनंजय यांचा पहिलाच बॉल नो आहे. तिसरं षटक घेऊन येताना एकदम पेटीतले बॉलर आहेत ते. त्यांना कोणाचा सजा कुठे बघत नाही. पहिलेचे एकदम खेळाडू आहेत ते. पेटीतला काढताना बघूया का ते संघासाठी घातक ठरतात की संघासाठी चांगले ठरतात. बघूया पहिला चेंडू धनंजय पाटील यांच्याकडून. मनीष मांगेला फिल्डिंग सज्ज करताना संघासाठी. बघूया पहिला चेंडू. ओ पुन्हा एकदा नो. तेवढंच चांगले क्षेत्ररक्षक. कॅन्सल झालेली आहे. हे काय बघायला भेटते आपल्याला पहिली बार. आणि चौकावरचे आयकॉन फिल्डर आशिष पाटील चौकालीला रिप्रेझेंट करताना. बघूया यांच्यासाठी काय कॅश प्राइज लागते का कुठून तरी. 28 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत. ते चौथा चेंडू घेऊन येताना आशिष पाटील. पहिला बॉल एकदम हलक्या हाताने. अरविंद पाटील चांगला असा थ्रो. चांगला क्षेत्ररक्षक. काय सेलिब्रेशन केलेलं आहे अरविंद पाटील. संघाला तुमचीच गरज आहे. मी वारंवार म्हणत होतो की अरविंद पाटीलच संघासाठी काहीतरी करू शकतात आणि त्याने दाखवलेलं आहे. अरविंद पाटील एक नंबर. थँक्यू डीजे. आलाय आपला जयेश मांगीला मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. संघासाठी बघूया काय करतात. 5 बॉल बाकी आहेत आणि स्वतः आलाय जयेश पाटील. रत्नागिरीचं खेळून आला आताच. जितेश पाटील तेवढा चांगला फटका. भूपेश पाटील थ्रो. ओ जर थ्रो कुठे ना कुठे लागला असताना मला तरी वाटते जयेश मांगेला यांची खेळ ही समाप्तच असते. एकदम गोल्डन डकवर ते गेलं असतं जयेश मांगेला मला तरी वाटते. जयेश मांगेला आता सुप्रीमो खेळून आलेले आहेत. ISPL मध्ये पण त्यांनी चांगली खेळी दाखवलेली आहे. बघूया आता काय करतात. ओ चांगला असा फटका. त्यांना षटकार मारायची सवय आहे पहिल्यापासून. डीजे
एकोणतीस 29. चौथा बॉल नो. पियुष म्हात्रे यांना चांगला असा संधी आलेले. आशिष पाटील याने नोट टाकून त्यांना चौका मारण्याची चांगली संधी दिली होती, पण त्यांनी काही ती संधी चुकलेली आहे पूर्ण. बघूया काय पहिला. एकदम हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने खेळताना एकदम आरामात एक रन काढलेले आहे जितेश. पाचवा बॉल घेऊन येताना पाचवा बॉल. ओ पुन्हा एकदा जितेश पाटील यांना वापस पुन्हा एकदा चौका मारण्याचा संधी होती, पण ती पण त्याने हुकवलेली आहे आरामात. तुम्हाला पुन्हा एकदा वापस सांगतो, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये 2 चौका मारले तर एक LP चा डब्बा. 32. अरे किती सांगू. पाचवा चेंडू जितेश पाटील 1 रन हलक्या हाताने. पियुष म्हात्रे यांना चान्स देताना लास्ट बॉल 33 झालेलं आहे. शेवटचा चेंडू. थांब ना. सन्माननीय दशरथ पाटील दादा यांचं स्वागत आहे इथे. हार्दिक स्वागत आहे. त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावे, आसन ग्रहण करावी नम्र विनंती. जिया 11 संघाला 35 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 35 धावांचं आव्हान दिलेलं आहे समोरच्या टीमने. एसटीडी बॉईज आणि प्राप्ती आगरीकट्टा टॉस साठी यावे. दोन्ही प्राप्ती आगरीकट्टा आणि एसटीडी बॉईज दोन्ही कर्णधार टॉस साठी यावे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. एसटीडी बॉईज आणि एसटीडी बॉईज आणि प्राप्ती आगरीकट्टा दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉससाठी यावे. लवकरात लवकर मॅच चालू करा. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. काय कला लावी वाकून पण लावी कधी आहे काय मारताय समालोचन कक्षा पुढची गर्दी कमी करा दादा. पहिला बॉल जितेश पाटील मनीष पाटील यांना टाकताना घेऊन येताना पहिला बॉल बघूया काय करतात. पहिला बॉल मनीष पाटील सूर्य कसा फटका. सचिन पाटील याने चांगली अशी झेप घेतलेली बॉलाकडे पण काहीच त्यांच्या हाताला बॉल लागला नाही.
आणि सूर्य कसा फटका मनीष पाटील यांच्या बॅटीतून बघायला भेटतं. जोरदार असे आक्रमक खेळाडू ओळखले जातात मनीष पाटील. जितेश पाटील यांना पहिलाच बॉल पहिला चौका मारलेला आहे मनीष पाटील यांनी. दुसरा शॉट दुसरा पण हेमेंद्र मांगेले यांचं चांगला क्षेत्ररक्षक बघायला भेटतं. शॉटमध्ये काहीच खराबी नव्हती. चांगला असा फटका मारलेला मनीष पाटील यांनी. पण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटते हेमेंद्र मांगेले यांच्याकडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा शॉट पुन्हा एकदा तोच शॉट तोच फलंदाज तोच फटका तोच क्षेत्ररक्षक. एकदम उत्तम दर्जाचं असं क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटते हेमेंद्र मांगेले यांच्याकडून. 3 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येताना चौथा पण नाही आता नाही 3 वेळा तोच फटका तोच फलंदाज तोच क्षेत्ररक्षक. पण तिसऱ्या वेळी झालेला आहे. तिसऱ्या वेळी चौका गेलेला आहे हातामधून. चार बॉल 8 धावा झालेले आहेत. ते 5वा चेंडू घेऊन येतात जितेश पाटील. मनीष पाटीलांना या वेळेस आरामात एक रन हलक्या हाताने खेळताना त्यांचे बंधू जितेश पाटील यांचे बंधू हरीश पाटील यांना कुठे ना कुठे संधी देताना शेवटचा चेंडू शिल्लक जितेश पाटील यांच्यामधून. बघूया हितेश पाटील काय करतात. संघाला 35 धावाची आवश्यकता आहे. हरीश पाटील बघूया काय करतात. शेवटचा चेंडू शिल्लक एकदम हलक्या हाताने खेळताना प्रणव दलवी हो प्रणव दलवी चांगलं अशी क्षेत्ररक्षण केलेलं. तेवढाच एकदम रॉकेट सारखा थ्रो फेकलेला. 4-5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय ते धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते 10 रन्सवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या झालेली आहे. ते दुसरे षटक घेऊन येतात ते संदीप किणी. चांगले असे बॉलर आपण त्यांना वारंवार बघतोय प्रॅक्टिस सेशनमध्ये पण लाईव्ह मॅचमध्ये पण. हरीश पाटील त्यांचा सामना करणार ते हरीश पाटील. 18 बॉल 25 धावाची आवश्यकता. हो जास्त टाइमपास नाही पाहिजे दादा. लवकरात लवकर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पहिला बॉल हरीश पाटील एकदम हलक्या हाताने 1 बॉल 1 आरामात. दुसरा चेंडू घेऊन येताना संदीप किणी. मनीष पाटील बघूया पुन्हा एकदा आरामात. एसटीडी बॉयज आणि प्राप्ती अग्रिकट्टा दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यावे. तिसरा त्याचं प्रत्येक फेरीचं आहे त्याचं माहिती आहे का. एक फेरीचा तिसरा चेंडू संदीप किणी हरीश पाटील फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संदीप किणी बॉल पकडते आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आरामात असं. चौथा बॉल घेऊन येताना हरीश पाटील यांचा हलक्या हाताने एकदम कौचित्य एकदम बॉलला टच करून 1 रन काढताना 4 बॉल. दुसऱ्या ओव्हरीचे 4 बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या पोचते ती 14 वरती. मनीष पाटील यांचा सूर्य कसा फटका होता पण तेवढे चांगले. तेजस पाटील यांचे क्षेत्ररक्षक स्वतः एकदम डाय मारून अडवताना तेजस पाटील एकदम सूर्य असं एकदम चांगले क्षेत्ररक्षण करताना. शेवटचा चेंडू शिल्लक संदीप किणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया एकदम वाईटचा इशारा प्रकाश अंपायर यांच्याकडून.
शेवटचा वाईट. पुन्हा एकदा संदीप पाटील यांच्याकडून एकदम खराब असा वाईटची हॅट्रिक होईल का बघूया. 2 बॉल 2 वाईट टाकलेला, आता वाईटची हॅट्रिक होईल का बघूया. नाही, एकदम हलक्या हाताने एक रन काढताना हरीश पाटील एकदम हलक्या हाताने. 12 बॉल 17 झालेले आहेत. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 12 बॉल 18 धावाची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरीमध्ये किमान 9 धावा आल्या पाहिजे. करीना मी कसं करीना माझे दक्षूच लगीन करीना माझे दक्षूच लगीन करीन मी असं करीना मी कसं करीना माझे दक्षूच लगीन करीना माझे दक्षूच. पहिला चेंडू प्रणव दलवी हरीश पाटील यांना. हो, सूर्य कसा फटका हरीश पाटील यांच्या बॅटमधून निघतोय आपल्याला. एकदम ग्राउंड शॉट. शेवटचा कॉल असेल प्राप्ती अग्रिकट्टा आणि एसटीडी बॉईज. दुसरा चेंडू प्रणव दलवी यांचा हरीश पाटील यांना. पहिल्या चेंडूमध्ये बघितलं होतं आक्रमक असा फटका मारला होता हरीश पाटील यांनी. दुसरा चेंडू आरामात निर्धाव चेंडू हाताला जातोय. संदीप किणी यांच्या हातामध्ये बॉल जाऊन पोचतोय. तिसरा चेंडू हरीश पाटील. ओ, चांगलं असे सेक्शन आपल्याला बघायला भेटते बाबू यांच्याकडून. चांगलं असं जे कोणी नाही केलं क्षेत्ररक्षण ते चांगलं बाबूने केलेलं आहे. मंथन पाटील यांनी एकदम चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटत. जो कुठे चौकात जायचा होता तो त्याने अडवलेला आहे आणि 3 धावा वाचवलेला आहे संघासाठी. मनीष पाटील सामना करते ते प्रणव दलवी यांचा. चौथा चेंडू प्रणव दलवी एकदम नावाजलेले असे आपले बॉलर एकदम मनगटाने टाकताना मनगटाचा वापर करून बोटाने बघूया काय. चौथा चेंडू एकदम मनगटा. मनीष पाटील ओ तेजस पाटील आता त्यांना काय बॉल पकडताना आला. चौकार त्यांच्या हातातून बॉल जातोय. किती झाले 26 धावसंख्या झाल्या त्या 26. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. प्रणव दलवी यांना काहीतरी मॅजिक करायला लागेल. मॅजिक बॉल टाकायला लागेल. बघूया. हो, सूर्य कशा तरी आपल्याला बघायला. सचिन पाटील स्वतः तिकडे उभे आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू बघूया मॅजिक बॉल टाकतात का. ओ, सूर्य कसा बॉल आणि तेवढं चांगलं शतक आपल्याला बघायला भेटतं पियुष म्हात्रे यांच्याकडून. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. संघापुढे जयेश उभे आहे. जयेश मांगेला मॅजिकल बॉलर. बघूया काय करतात मनीष पाटील यांना. पहिला चेंडू त्याने टाकलेला आहे. बघूया पंचाकडून नोचा इशारा. जयेश पाटील एकदम गचाड असा बॉल एकदम खराब असा बॉल. तुमच्याकडून संघाला ही अपेक्षा नव्हती कारण की तुम्हीच संघाची लास्ट होप आहेत. आणि यू कॅन डू. एव्हरीवन बिलीव्स इन यू. आय नो यू कॅन डू इट मॅन. कम ऑन, गेट सम गट्स अँड डू इट. मेक द मोमेंट मॅजिकल. First ball, yeah. We know you can do it, and you did it. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. जयेश पाटील तुम्ही बघितलं असेल काय सूर्य कसा. जयेश मांगेला चांगला असा. जर मालतरी वाटी विकेटची हॅट्रिक घेतली तर त्यांचे भाऊ
ओ चुकलेला आहे. दुसरा चेंडू चांगला असा फटका एकदम आरामात हलक्या हाताने अरुण पाटील खेळताना. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. 4 बॉल 5 एकदम रफ्तार. कोणला योगेश पाटील यांना मी विनंती करतो की त्याने टॉससाठी यावे. प्राप्ती आगरीकट्टा आणि एसटी बॉईज. हो मनीष पाटील एकदम रागाने फटका मारताना. तेजस पाटील याने काहीतरी बॉल क्षेत्ररक्षण त्यांना काही जमलं नाही. 3 बॉल 1. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता. मॅजिक मुवमेंट जयेश आणि मॅजिकल बॉय जयेश. मॅजिकल हाताने काहीतरी तुम्हाला कारनामा करायचा आहे तरच काहीतरी होऊ शकते. पहिला बॉल मनीष पाटील. ओ सुरेख आणि ओ जर हेमेंद्र मांगेला यांचा जर बॉल जर एसटीला आदळला असता तर कुठे काहीतरी झालं असता. आगरीकट्टा गोलंदाजी आलेले. प्राप्ती आगरीकट्टा गोलंदाजी आहे आणि एसटी बॉईज फलंदाजी. त्यांच्यामध्ये पण धुरंधर आहेत. बघूया काय होते. स्वतः अंचित पाटील आपल्याला दिसतात समोर. एकाच दगडी चालीचा प्लेयर हितेश पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये ते आले स्वतः. आणि संघ एकदम हर्ष उल्हासमध्ये आहे. हरीश पाटील खुश आहेत. धनंजय पाटील खुश आहेत. अरविंद पाटील खुश आहेत. आकेश मांगेला खुश आहे. अरुण पाटील खुश आहे. हरीश पाटील खुश आहे. निषाद पाटील खुश आहे. मनीष पाटील खुश आहे. एकदम सगळी आव्हान